नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो थोडासा वेगळा आहे. आज मी काही शिकवणार नाहीये, तर मी काही सांगणार आहे. दरवर्षी मी ऑनलाईन क्लास घेते. रेग्युलर बॅचेस असतात माझ्या. आठवड्यातून 2 दिवस मी ऑनलाईन क्लास घेते. 8वीचा, 9वीचा आणि 10वीचा याप्रमाणे. 1.5 तास क्लास असायचा माझा. रात्री 8 ते 9:30 ही वेळ होती. आणि यूट्यूबचेच विद्यार्थी मेल करून जीमेल करतात, मला मेल करतात आणि मग त्याच्यानंतर आमचं डिस्कशन होतं आणि त्याच्यानंतर ऑनलाईन क्लास सुरू होतात झूम ॲपवर आणि ऑनलाईनच फी पे केली जाते. पण यावर्षी जसं तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओजमधून कळलं असेल की मी आता नव्यानेच आई झालेली आहे. माझ्या मुलीचं नाव रमा आहे. बारशाची व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे शॉर्ट्समध्ये, तुम्ही नक्की बघा. त्यामुळे रमा लहान असल्यामुळे मला यावर्षी रेग्युलर ऑनलाईन क्लास घेता येणार नाही आणि ती गोष्ट मला सगळ्यांना सांगायची होती. कारण मला भरपूर जणांचे मेल आलेले आहेत की 10वीचं आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ऑनलाईन क्लाससाठी. तर सगळ्यांना एक सामुदायिक अशी सूचना द्यायची होती की यावर्षी मी 8वी, 9वी, 10वी या तीनही इयत्तांचे रेग्युलर क्लास घेणार नाही आहे. हे संपूर्ण वर्ष मी क्लास घेणार नाही आहे. पण मला माझ्या सगळ्या 10वीच्या, स्पेशली 10वीच्या मुलांची सुद्धा खूप काळजी आहे. आणि 8वी, 9वी तर आहेच, पण स्पेशली 10वीचं वर्ष महत्त्वाचं असतं. आणि मुलांचं असं व्हायला नको की अरे मीच आता पूर्ण वर्षभर आम्हीच मदत करणार नाही आहेत का. तर असं अजिबात नाही. मी खूप विचार केला की घरातली जबाबदारी, रमाची जबाबदारी सांभाळून आपल्याला मुलांना कशी मदत करता येईल. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला एक गोष्ट सुचली की यूट्यूबवर आपल्या 10वीच्या प्लेलिस्टमध्ये 10वीचे सगळे धडे आणि सगळ्या कविता शिकवलेल्या आहेत. काही व्याकरणाचे टॉपिक पण त्याच्यात शिकवलेले आहेत. तर मुलांना धड्यांमध्ये आणि कवितांमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा तुम्ही जे काही गाईड्स वापरताय, नवनीत, टार्गेट, वॉटेवर जे पण तुम्ही काही वापरताय त्याच्यातून तुम्हाला धडा आणि कविता समजून येते, कारण अर्थ दिलेला असतो. शाळेतसुद्धा कविता आणि धडे शिकवले जातात बऱ्यापैकी. तर मुलांचा नक्की प्रॉब्लेम कुठे येतो, तर प्रॉब्लेम येतो मुलांचा व्याकरणामध्ये. तर मी असा विचार केला की आपल्याला ग्रुप क्लास घेणं शक्य नाही आहे, कारण 10 मुलं एका टायमाला शिकवणं. जर माझी मुलगी रडली किंवा ती आजारी असली किंवा मला काही काम असलं तर मला क्लास पटकन कॅन्सल जर मी केला तर अचानक 10 मुलांचा तिथे लॉस होतो. मग परत तो क्लास रिअरेंज करताना परत 10 मुलांना विचारावं लागतं की त्यांना कोणती योग्य वेळ जमते, नाही जमते. सो यावर्षी मला ते सगळं करणं शक्य नव्हतं. म्हणून मी ठरवलं की यावर्षी आपण 1 to 1 क्लास घेऊया. ज्या मुलांना संस्कृत व्याकरणामध्ये फक्त प्रॉब्लेम आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा आणि कोणता टॉपिक त्यांना समजत नाही व्याकरणातला तो त्यांनी मला सांगावा आणि त्यांचा 1 to 1 क्लास मी घेऊ शकते या वर्षभरामध्ये. त्यामुळे फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक जर कळतच नसेल तर ते माझ्याकडून शिकू शकतात. आणि मला पण एक फायदा मिळतो की मला माझ्या रमाची काळजी घेऊन माझ्या टाईमनुसार त्या विद्यार्थ्याचा क्लास घेता येऊ शकतो. किंवा एखाद्या वेळेला काही झालं तर मी त्याचा क्लास थांबवू शकते मध्येच आणि नंतर रिअरेंज करू शकते. सो माझ्या सोयीचा आणि तुमच्याही सोयीचा विचार करून मी हा एक निर्णय घेतला आहे की मुलांनी धडे आणि कविता यूट्यूबच्या माध्यमातून शिकून घ्या. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्कीच क्वेश्चन विचारू शकता. तुम्ही मला मेल करा, तुम्ही मला कॉमेंट करा, मी रिप्लाय देणार तुमच्या डाऊटचा, शंकांचा. पण काही व्याकरणचे टॉपिक आहे 10वीच्या पेपरच्या मानाने जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते आहेत समास. समास हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर संज्ञा विशेषण हे 10वीच्या मानाने खूप महत्त्वाचं आहे. तर असे टॉपिक जे मुलांना शाळेत नाहीच समजत, कारण भरपूर मला असा अनुभव आलेला आहे, विद्यार्थ्यांकडून मला कळलेलं आहे की आमच्या शाळेत व्याकरण नीट शिकवलंच जात नाही. काही मुलं म्हणतात आमच्या शाळेत संस्कृत विषय आहे पण संस्कृतच्या शिक्षिकाच अर्ध्या वर्ष अवेलेबल नाही आहेत. मग अशा मुलांनी जायचं कुठे, अशा मुलांनी कुठे मदत मागायची, कारण संस्कृत शिकवणारे आजूबाजूला टीचर पण खूप कमी असतात. मग अशा मुलांच्या सोयीसाठी म्हणून मी ठरवलं की नाही, आपण व्याकरणाचा फक्त क्लास घेऊया वेळ काढून. आणि त्यामुळे जे गरजू विद्यार्थी ज्यांना शिक्षकच कुठे अवेलेबल नाहीत, ऑफलाईन क्लास अवेलेबल नाही आहे, शाळेत नीट शिकवलं जात नाही, तर त्यांना आपण मदत करू शकतो.
त्यासाठी मी म्हटलं आपण एक व्यवस्थित व्हिडिओ करावा जिथे मुलांना ह्या सगळ्या गोष्टी, पालकांना ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगाव्यात. कारण भरपूर पालकांचा मला असा सुद्धा मेसेज असतो किंवा कॉल केल्यावर ते आम्हाला सांगतात, आम्ही कधीपासून तुमचा नंबर शोधत होतो, कधीपासून आम्ही तुम्हाला मेल केलं होतं, तुमचे क्लासेस कसे करायचे जॉईन हे आम्हाला काही कळत नव्हतं, तुम्ही त्याच्यावर यूट्यूबवर कधी व्हिडिओज टाकला नाही, तुम्ही व्हिडिओ टाका जेणेकरून आम्हाला कळेल, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मी ठरवलं आपण एक व्यवस्थित इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवूया आणि अपलोड करूया, जेणेकरून ज्यांना गरज आहे, मी सगळ्यांनाच म्हणत नाही सगळ्यांनी क्लास लावा असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. ऑनलाईन तुम्हाला जेवढं अवेलेबल मिळतं आहे तेवढं तुम्ही वापरा, यूज करा, प्रॅक्टिस करा. प्रत्येक वेळेला पैसे देऊनच शिकण्याची गरज असते असं अजिबातच नाही. जर तुम्हाला ऑनलाईन नाही कळत असेल, आणि व्याकरणाचेच टॉपिक मी का म्हणते, कारण व्याकरणाचे टॉपिक कधी कधी ऑनलाईनसुद्धा विद्यार्थ्यांना कळत नाही किंवा टॉपिक कळतो पण प्रॅक्टिसला वाक्य नसतात. मग आम्ही प्रॅक्टिस कशी करायची आणि प्रॅक्टिस आम्ही करू, मग पालकांचा प्रश्न असतो की मुलं प्रॅक्टिस करत आहेत पण आम्हाला कळत नाही, ते उत्तर कसं चेक करायचं. तर यासाठी म्हणून मी म्हटलं की नाही आपण व्याकरणाचा क्लास घेऊया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या व्याकरणाच्या क्लासला पालकसुद्धा बसू शकतात. म्हणजे ही मुभा मी सगळ्याच वेळेला आईवडिलांना दिलेली. माझ्या रेग्युलर बॅचमध्ये पण मी सांगते, माझ्या एव्हरी ऑनलाईन लेक्चरला मी खूप इनिशिएट करते की ज्यांचे पॅरेंट्स मुलांना शिकवतात त्यांनी आवर्जून लेक्चरला मुलांसोबत बसा, कारण त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. मला असा अजिबातच कधी त्रास नसतो की पालकांनी येऊन डाऊट विचारला आहे. ऑनलाईन लेक्चरमध्ये जर तुम्ही मुलांसोबत बसताय आणि तुम्हाला एखादा डाऊट शिकताना वाटला आणि तुम्ही तो विचारलात तरी मला त्याच्यात काही प्रॉब्लेम नसतो. उलट मी अशा पालकांचं आनंदाने स्वागत करते की जे स्वतःच्या मुलासोबत संस्कृत शिकत आहेत किंवा मुलाला संस्कृत शिकवण्यासाठी संस्कृत शिकत आहेत मेहनतीने. अशा पालकांचं मला खूप खूप कौतुक वाटतं की ते त्यांच्या पाल्यासाठी इतकं मनापासून वेळ काढतात. आणि मी खरंच मला ॲप्रिशिएशन करावं असं वाटतं, कौतुक करावं असं वाटतं त्या पालकांचं, जे पालक मुलांच्या अभ्यासासाठी मुलांसोबत बसून अभ्यास करायला त्यांना मदत करतात. यामुळे पाल्याचं आणि पालकांचं दोघांचं खूप चांगलं बॉन्डिंग बनतं आणि मुलंही जास्त हुशार होतात. त्यामुळे तुम्ही पालकसुद्धा मुलांसोबत या क्लासमध्ये व्याकरणाच्या बसू शकता, तुम्हीसुद्धा डाऊट विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता अजून एक गोष्ट जी पूर्ण काही वर्षात मी अनुभवली, काही पॅरेंट्स जे असतात ना किंवा विद्यार्थी, त्यांना 10वीचा अभ्यास कसा करायचा, फक्त कन्सल्टेशन हवं असतं. मुलं खूप हुशार असतात, ऑलरेडी शाळेत खूप चांगले शिक्षक असतात, ऑफलाईन क्लास लावलेला असतो, पण संस्कृत रिलेटेड त्यांच्या काही शंका असतात आणि त्या कोणाला विचारायच्या. आणि फ्रेंडली नेचरवालं कोणतरी हवं असतं आपल्याला की जो आपल्याला खूप इन्फॉर्मल वेने खूप छान पद्धतीने माहिती सांगेल. जसं की तुम्हाला माझा आवाज आवडतो, माझी बोलण्याची पद्धत आवडते, माझा फ्रेंडली नेचर आवडतो. सो तुम्हाला संस्कृतच्या रिलेटेड काहीही कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता फक्त, आणि त्याचे चार्जेस आहे 200 रुपये. त्या संस्कृत कन्सल्टेशनमध्ये तुम्ही काय काय विचारू शकता की माझा मुलगा या टॉपिकमध्ये संस्कृतमध्ये वीक आहे तर तो कसा ओव्हरकम करू शकतो, असे तुम्ही संस्कृत रिलेटेड काहीही डाऊट्स विचारू शकता. आता अजून एक कन्सल्टेशन इतर लोकही करू शकतात. फॉर एक्झाम्पल संस्कृतच्या व्हिडिओ काही सिनियर सिटीजनसुद्धा बघतात संस्कृत शिकण्यासाठी. तर तुम्हालाही संस्कृतचं काही कन्सल्टेशन पाहिजे असेल की कसा अभ्यास करावा, कसा अभ्यास सुरू करावा, तरी तुम्ही कन्सल्टेशन्सवरती सुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मला मेल करू शकता. आणि त्याचे साधारण कन्सल्टेशनला आपल्याला 20 मिनटं, 30 मिनटं, 40 मिनटं, मॅक्सिमम 1 तास मी कन्सल्टेशनसाठी यूज करू शकते. तर कन्सल्टेशनचे चार्जेस आहेत 200 रुपये, जे तुम्ही कन्सल्टेशन झाल्यावर जीपे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, जेव्हा दिवाळी संपते तेव्हा भरपूर मुलं पेपर सॉल्व करतात आणि इट इज व्हेरी व्हेरी गुड थिंग. मी मुलांना सांगते जितके पेपर सोडवाल तितकं तुम्हाला नॉलेज येईल की हाऊ टू रिकवर युअर मिस्टेक. बरोबर. त्यामुळे पेपर चेकिंग, म्हणजे काही विद्यार्थी असतात की आम्ही पेपर सोडवतो पण पालकांना पेपर चेक करता येत नाही कारण भाषा संस्कृत आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला फक्त पेपर चेक करून हवेत. तर मी ते सुद्धा करते. 50 मार्काचा पेपर असू द्या, 80 मार्काचा पेपर असू द्या, पेपर चेकिंगचे मी 50 रुपये घेते आणि ते सुद्धा तुम्हाला जीपे करायचे आहेत आफ्टर चेकिंग पेपर. आता तुम्ही म्हणाल मी फक्त पेपर चेक करणार, तर पेपर चेकिंगसोबत तुमच्या ज्या मिस्टेक होतात पेपरमध्ये त्याचंसुद्धा तुम्हाला गायडन्स दिलं जाईल. कॉलवर किंवा झूम कॉलवर विद्यार्थ्यांना पेपर डिस्कस केला जातो. म्हणजे मी ऑनलाईन पेपर जेव्हा चेक करते तेव्हा मी रेड
मार्करने त्या पेपरवर सगळ्या सूचना लिहिते, मुलांचं कुठे चुकलं, काय चुकलं, आणि प्लस कॉल करूनसुद्धा पेपरमध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजेत हे सुद्धा सांगते. त्याच्यामुळे फक्त पेपर चेकिंग म्हणजे फक्त पेपर चेक केला आणि दिलं असं नाही, तर मुलांचं काय चुकलं, कुठे चुकलं आणि ते कसं इम्प्रूव्ह करायचं ते पण मी सांगते. आता यामध्ये कधीकधी मुलांकडे क्वेश्चन पेपरच नसतात, तर अशा कंडिशनमध्ये मी क्वेश्चन पेपरसुद्धा प्रोव्हाइड करते. काही जणांकडे क्वेश्चन पेपर भरपूर असतात, ते म्हणतात मी आमच्याकडे पेपर भरपूर आहेत, फक्त आम्हाला तुम्ही चेक करून द्या, आम्ही सोडवतो. तर तसंही चालेल. पेपर नसेल तर तुम्ही पेपर मागितले तरीही चालेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट जे मी तुम्हाला सांगितलं की काही विद्यार्थ्यांना काही पर्टिक्युलर ग्रामरचे टॉपिक समजलेले नसतात, सगळेच नाही. फॉर एक्झाम्पल एखादा हुशार विद्यार्थी आहे, त्याला सगळं येत आहे, सगळे टॉपिक येत आहेत, स्मनिष्कासित येत आहेत, वांत लेबंत येत आहेत, त्याला समासच येत नाही आहे, तर तो फक्त समाससाठी क्लास लावू शकतो. ठीक आहे. ग्रामरचे टॉपिक शिकताना जो माझा चार्ज आहे, रेट आहे, तो एका तासाचे 250 रुपये, 250 रुपये, 250 रुपीज फॉर 1 hour. आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी एक लिस्ट दिली, ही लिस्ट आहे. या लिस्टमध्ये मी सगळे व्याकरणाचे जे टॉपिक आहेत महत्त्वाचे, जे पेपरमध्ये येतात. लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, तुम्ही जे पाठ्यपुस्तक वाचता त्या पाठ्यपुस्तकामध्ये व्याकरणाचे अनेक टॉपिक असतात, पण विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये ॲक्च्युअल प्रश्नपत्रिकेमध्ये जे स्पेसिफिकच टॉपिक विचारले जातात ते मी इथे लिहिलेले आहेत, जे परीक्षेत येतात मुलांना लिहायला. पाठ्यपुस्तकात इतर टॉपिक आहेत, पण ते फक्त अभ्यासापुरते माहितीपर आहेत, ते प्रश्नपत्रिकेत विचारले जात नाहीत. जे पत्रिकेत विचारले जातात त्या टॉपिकची ते लिस्ट दिली आहे, आणि त्या टॉपिकला एका विद्यार्थ्याला अंदाजे किती वेळ लागतो ते मी बाजूला लिहिलेलं आहे. एस्टिमेट टाईम म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली एका विद्यार्थ्याला या गोष्टी शिकण्यासाठी किती टाईम लागतो आहे ते मी बाजूला लिहिले. फॉर एक्झाम्पल वर्णविग्रह, अनुनासिक आणि संधी. तुम्ही म्हणाल मीच वर्णविग्रह अनुनासिक येतं, फक्त संधी येत नाही आहे, तर तसं नाही. हे टॉपिक एकमेकांवर डिपेंड आहेत. वर्णविग्रह आला पाहिजे तेव्हाच अनुनासिक कळेल, त्याच्यानंतरच संधी कळते. त्याच्यामुळे 10वीचा विचार करताना आता एखादा मुलगा हा 10वीचा आहे आणि त्याला हे लावायचं आहे, तर त्याला 10वीच्या संधी शिकवल्या जातील. जर समजा इकडे एखादा 9वीचा विद्यार्थी लावतो तर त्याला 9वीतल्या धड्यातल्या संधी असतील. बाकी पॅटर्न हे तसंच असणार आहे. आता इथे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते. इथे आहे स्मनिष्कासित. हा सगळ्यांना टॉपिक माहिती आहे. स्मनिष्कासित या टॉपिकला मी इथे लिहिलेत ॲप्रॉक्सिमेटली एका विद्यार्थ्याला 2 तास लागतातच. ओके. एका तासाचे 250 रुपये म्हणजे 2 तासाचे 500 रुपये होतात. तर या 2 तासामध्ये पहिला बघा अर्धा तास आपल्याला टॉपिक समजायला लागतो की हा टॉपिक काय आहे. नंतरच्या अर्धा तासामध्ये मी तुम्हाला वाक्य सोडवून दाखवते की कसं वाक्य सोडवायचं, मग कसं लावायचं, काढायचं. पुढच्या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला वाक्य देते की तुम्हाला ही वाक्य करायची आहेत माझ्यासमोर ऑनलाईन लेक्चरमध्ये, आणि लास्टच्या अर्ध्या तासामध्ये ती वाक्य मी चेक करते आणि तुमच्या जिथे चुका झालेल्या आहेत त्या चुका मी रेक्टिफाय करते आणि तुम्हाला एक होमवर्क देते त्या टॉपिकच्या रिलेटेड. आणि अशा प्रकारे आमचे 2 तास कंप्लीट होतात, क्लास संपतो, आणि त्याच्यानंतर जो होमवर्क असतो तो त्याला चेक करून दिला जातो नंतरच्या दिवसामध्ये. त्याचे काही वेगळे चार्जेस नसतात, ते त्याच्यातला एक भाग आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक टॉपिकला किती वेळ लागतो ते मी इथे लिहिलेलं आहे. आता समास हा बघा इथे दिसते. समास अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि संख्या विशेषणाने हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे 10वीच्या मानाने. ओके. तर समास 9वी आणि 10वी का लिहिले, कारण समास 9वीत पण आहेत 10वीत पण आहेत, आणि जेव्हा तुम्ही 10वीत समास शिकता तेव्हा तुम्हाला 9वीचे समास येणं पण आवश्यक आहे. तर मी इथे 6 तास का लिहिलेले आहेत, कारण भरपूर वेळेला असं होतं मुलगा 10वीत गेला पण 9वीचे समास विसरला आहे, मग मला 10वीच्या विद्यार्थ्यांना पण 9वीचे समास पुन्हा शिकवावे लागतात, त्याची प्रॅक्टिस करावी लागते, म्हणून तो तेवढा वेळ लागतो आपल्याला. ओके. पण समजा एखादा एकदम हुशार विद्यार्थी आहे, रँकरच आहे वर्गामध्ये, आणि तो हा टॉपिक शिकतो आहे, तर त्याचं ऑलरेडी तो टॉपिक अंडरस्टँड करण्याची स्पीड ही जास्त असते. मग तो विद्यार्थी समजा या 6 तासापैकी त्याला तो टॉपिक 4 तासातच समजतो आहे, म्हणजे तो फटाफट उत्तरं देतो आहे, फटाफट प्रॅक्टिस सोडवतो आहे. त्याच्यामुळे त्याचे टॉपिक समजा 4 तासातच ओव्हरकम होतात, किंवा 9वीचे टॉपिक त्याला आठवत आहेत, त्याला लक्षात आहेत, त्याच्यामुळे फक्त 10वीचे शिकायचं आहे. मग 4 तासात जर त्याचं टॉपिक आटपत असेल तर त्यांना 4 तासाप्रमाणेच पैसे पे करायचे आहेत. म्हणजेच तुमचा विद्यार्थी, मी हे जे वेळ लिहिलेत ना ते मॅक्स टू मॅक्स एवढा वेळ लागतोच एका विद्यार्थ्याला. पण जर एखादा विद्यार्थी हुशार असेल तर तो त्यापेक्षा कमी वेळेतसुद्धा जर करत असेल तर मी त्याप्रमाणे चार्जेस घेते. असं माझं अजिबात नाही आहे की मी इकडे 6 तास लिहिणार, विद्यार्थ्याचं 5 तासात झालं तरी 1 तास मी खेचून पुढे का, तर बाबा तेवढा 1 तासाचा चार्ज मिळावा,
असं अजिबात नाही आहे माझं. मी एक प्रामाणिक शिक्षिका आहे. मुलांचं कल्याण व्हावं आणि भलं व्हावं यासाठी मी प्रयत्न करते. त्याच्यामुळे असं अजिबात इकडे नाही आहे. ठीक आहे. आणि अजून एक पालकांचं असतं हे खालचं काय 14 आणि 15 नंबर. तर कधीकधी मुलांना व्याकरण वगैरे सगळं समजलेलं असतं. त्यांना नॉर्मल 10वीच्या पुस्तकाचं गायडन्स पाहिजे असतं की नक्की 10वीच्या पुस्तकात, जसं मी आधी पण म्हटलं की पुस्तकात भरपूर गोष्टी आहेत पण परीक्षेला त्यातल्या नेमक्याच गोष्टी विचारल्या जातात. मग 10वीचं पुस्तकाचं गायडन्स जे 1 तासाचं मी ते लिहिलेलं आहे, 1 तास इनफ असतो, त्याचे 250 रुपये होतील. सॉरी. तर तुम्हाला पान नंबर 1 पासून पान नंबर शेवटपर्यंत कुठलं पान हे महत्त्वाचे अभ्यास करण्यासाठी, कुठलं पान महत्त्वाचं नाही आहे, कुठल्या पेजवरून तुम्हाला काय परीक्षेत प्रश्न विचारला जातो याचं गायडन्स या 1 तासामध्ये दिलं जातं. तर तुम्ही फक्त या गायडन्ससाठी सुद्धा अप्लाय करू शकता. तुम्ही सांगू शकता की 10वीच्या पुस्तकाचंच आम्हाला फक्त गायडन्स हवं आहे. त्याच्यानंतर 10वीच्या पेपरचं गायडन्स की 80 मार्काचा पेपर नक्की कसा सोडवायचा, त्याच्यासाठी काय काय पाठांतर करायचं, बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला साधारण मला एखाद्या विद्यार्थ्याला गाईड करायला आणि कुठून काय बघायचं, कुठून काय पाठांतर करायचं, तर त्याच्यासाठी 3 तास असा वेळ लागतो. तर हे सगळं आहे. सगळंच घ्यायला पाहिजे असं काही गरज नाही. मी ते टॉपिक दिलेत. विद्यार्थ्यांनी नीट टॉपिक बघा की हा टॉपिक आपल्याला येतो आहे ना, मग हा टॉपिक काही शिकायची गरज नाही. जे टॉपिक तुम्हाला येत नाहीत तेच टॉपिक तुम्हाला इथे शिकायचे आहेत. कळालं. आता हे सगळं नीट वाचा. ही PDF वगैरे पॉज करून वगैरे सगळे नीट बघा. आणि PDF मी देईनच, तर तीसुद्धा तुम्ही ओपन करून बघू शकता. आता समजा तुम्हाला क्लास तुम्हाला यापैकी कुठल्याही गोष्टीसाठी क्लास लावायचा असेल तर तुम्ही कसा क्लास लावणार. तर हा माझा मेल ID. मी फोन नंबर देऊ शकत नाही कारण हा सोशल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे मिसयूज होऊ शकतो, अनवॉन्टेड कॉल येऊ शकतात. त्याच्यामुळे मला कितीही वाटलं की मला माहिती आहे नंबर देणं हे खूप सहज होतं, पटकन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पण तुम्हालाही माहिती आहे आजकालचा जो समाज आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत तर तिथे काही होऊ शकतं, म्हणून मी कॉन्टॅक्ट नंबर देणं प्रिफर नाही करत. मी माझा मेल ID देते आणि मी तुम्हाला श्युरिटी देते की मी तुमच्या मेलला रिप्लाय देणार. ओके. तर हा माझा मेल ID आहे आणि मेल IDमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तुम्हाला स्टुडंटचं नाव लिहायचं संपूर्ण, मराठीत लिहा, हिंदीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, कसंही लिहा चालेल. कितवीत आहे विद्यार्थी ते लिहायचं आहे. तुम्ही कुठे राहता, प्लेस, तुमचा जिल्हा, तुम्ही ते लिहू शकता तिथे, गाव, जिल्हा, तालुका असं लिहा तिथे सगळं नीट. मोबाईल नंबर तुमचा पॅरेंट्सचा असला पाहिजे. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर इथे नको आहे कारण मला पॅरेंट्सबरोबर बोलायचं आहे. आता काही ठिकाणी असं होतं काही पॅरेंट्स ग्रामीण भागातले असतात, त्यांना कळत नाही. मग त्या वेळेला जे विद्यार्थी असतात ते खूप समजूतदार असतात, ते बोलतात. तर तशा वेळेला तुमचा नंबर चालू शकतो. आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे तुम्ही आता मी एवढं सगळं लिस्ट वाचून दाखवली, त्यातलं तुम्हाला नक्की काय पाहिजे, कुठल्या गोष्टीसाठी क्लास लावायचं ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि असा व्यवस्थित मेल मला करून तुम्ही पाठवायचा आहे आणि मी तुम्हाला कॉलबॅक नक्की करेन किंवा तुमच्या मेललाच मी रिप्लाय देईन. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. इतकं प्रेम केलं माझ्यावर एवढा वर्ष आणि इतकं मला समजून घेतलं. यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन ॲज पॉसिबल ॲज. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. तुम्हाला काही अडचण येत असेल कुठल्याही बाबतीत तर तुम्ही नक्की कॉमेंट करा. मी सगळ्या कॉमेंट वाचते. आता फक्त रमा आणि प्रेग्नन्सीमुळे मला तेवढा वेळ नाही देता आला यूट्यूबला. खरं तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मी आता नक्कीच वेळ देईन कारण आता सगळ्या गोष्टी थोड्या सुरळीत पार पडायला लागल्यात. त्याच्यामुळे नक्की कॉमेंट करा, मेल करा, तुमच्या शंका विचारा. मी नक्की सगळ्यांना रिप्लाय देईन. धन्यवाद.